आजच्या कथेमध्ये आहे. आणि म्हणून देवराज नावाचा ब्राह्मण तो मुक्त झाला. आणि मुक्त झाल्यानंतर शौनकादिक मुनीने विचारलं, महाराज, आयुष्यभर पाप करणारा पापी असणारा देवराज नावाचा ब्राह्मण, त्याला शिव महापुराणाची कथा ऐकायला भेटली आणि तो मुक्त झाला. महाराज, अजूनही आहे का अशी एखादी कथा? आणि मग सुतजी महाराज सांगतात, हो, धन्या धन्या कथा शोभस्तम धन्यो धन्य एवच यदा कर्णन मात्रेन शिवलोकम ब्रजन्नरहम. समुद्राच्या तटावर बसलेले क्षेत्र, समुद्र निकटे देशे ग्रामो बाष्कल संज्ञकः वसंती यत्र पापिष्टा वेद धर्मा चिता जनाः. समुद्राच्या तटावर बसलेले गाव, त्या गावाचं नाव आहे बाष्कल. बाष्कल नावाचं गाव होतं. बाष्कल शब्दाचा अर्थच बाष्कल. त्या गावात एकही धार्मिक मनुष्य नव्हता. अख्खं गाव पाप्याने भरलेलं होतं. पापीच पापी त्या गावामध्ये. साधा प्रश्न आहे, त्या बाष्कल नावाच्या नगरीमध्ये बिंदुक नावाचा असणारा एक ब्राह्मण राहत होता. तो बिंदुक नावाचा ब्राह्मणच पापाची मूर्ती होता. याचा अर्थ असा आहे, ब्राह्मण एवढा पापी त्या गावातला, तर बाकीच्या वर्णातले लोक किती पापी असतील त्याचं वर्णनच केलं जाऊ शकत नाही. परस्त्री गमन करणारा, रात्रंदिवस दरोडे टाकणारा, अनेकांचे खून करणारा, अनेकांचे खून करून संपत्ती हिरावून घेणारा असा तो बिंदुक नावाचा ब्राह्मण त्या गावामध्ये राहत होता. गावात एकही मनुष्य चांगला नव्हता. स दुरात्मा महापापी सुदरो रपे को मार्गगः रेमे सवेश्या दृष्टम, असं जीवन जगणारा तो बिंदुक नावाचा ब्राह्मण. आणि त्याची पत्नी होती, तिचं नाव होतं चंचुला. अशी चंचुला नावाची असणारी पत्नी आणि बिंदुक नावाचा ब्राह्मण त्या नगरीमध्ये राहत होता. बिंदुक रात्रंदिवस पापाचरणामध्ये गुंतलेला होता आणि त्याची असणारी पत्नी दिसायला सुंदर होती. पण त्या बिंदुक नावाच्या ब्राह्मणाचं आपल्या पत्नीवर लक्ष नव्हतं. आणि मग ती पत्नी ही व्याभिचारी बनली. आणि मग एक दिवस त्या बिंदुक नावाच्या ब्राह्मणाने आपल्या पत्नीला पाहिलं. एवं विहरती जारी सा नारी चंचुलायाम आसित कामरता प्रीता किंचित तुतक्रांत यौवना. कामातूर झालेली आपली असणारी पत्नी परपुरुषाबरोबर संबंध करत आहे हे त्या असणाऱ्या बिंदुक नावाच्या ब्राह्मणाने पाहिलं. तर पायाच्या मस्तकाला गेली. राग आला, त्याला क्रोध आला. आणि मग क्रोधायमान झालेला तो असणारा ब्राह्मण तिच्या असणारे केस पकडतो, तिला मारतो. लाज वाटत नाही का तुला? आणि मग ती असणारी ब्राह्मणी त्या बिंदुकला म्हणते, अहो तुम्ही मला म्हणतात या ठिकाणी की मी पापिनी आहे, परपुरुषाबरोबर संबंध करत आहे. तुम्ही काय करतात हो? तुम्ही स्वतः काय वागता जरा विचार केला का? मी धर्माला जाणते, पण स्वतः तुम्ही अधर्मामध्ये रूढ झालेले आहात. आणि म्हणून ती चंचुला होती ना, त्या चंचुल्याला तो बिंदुक म्हणतो, जा तूही व्याभिचार कर, पण मला पैसे आणून दे. लक्षपूर्वक ऐका, स्त्री कधीच व्याभिचारी नसती. स्त्री कधीच या ठिकाणी पतिता नसती. स्त्री कधीच या ठिकाणी पापीचारिणी नसती. सज्जनो, माणूस तिला पापी बनवत असतो. मला एका महापुरुषाचं आठवलेलं वाक्य सांगेल. दुराचारी त्याच वेळेला दुराचारीच आहे पुरुष, पण पुरुषामुळे स्त्री दुराचारी बनत असते. तो पुरुषच त्या ठिकाणी दुराचारी होता. आणि म्हणून तीही दुराचाराच्या मार्गाला लागली. 2 मिनिटं भगवंताचं भजन घेऊ आणि मग त्या बिंदुकची असणारी कथा आपण या ठिकाणी वर्णन करू. आणि मग ती चंचुला नावाची ब्राह्मणी होती ना, व्याभिचारामध्ये आपलं आयुष्य घालवलं. आणि आयुष्य घालवल्यानंतर अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम वृद्धो याती गृहीत्वा दंडम तदपि न मुंचती आशा पिंडम. शेवट अशी अवस्था झाली, सौंदर्य राहिले नाही.
यौवन संपून गेलं. लक्षपूर्वक ऐका. जोपर्यंत तारुण्य आहे ना तोपर्यंतच आपल्याला किंमत आहे समाजामध्ये. एकदा का तारुण्य संपलं ना आपल्याकडे कोणी पाहत नाही. विश्व सुंदरी जरी असली ना पण तारुण्य संपलं ना संपली. कारण ज्या या सुतादेशु सदा ममता विमुंचम पश्चा दिशम जगदिदम क्षणभंगरिष्टम वैराग्य राग रसिको भवभक्तिनिष्ठ. प्रत्येक क्षणाला मनुष्य मरत आहे. प्रत्येक क्षणाला मनुष्य मरत आहे. कोई फूल ना बाग में ऐसा खिला खिलके न जिसे मुरझना पड़ा. ये विधि का विधान रहा सज्जनों जिसे आना पड़ा उसे जाना पड़ा. आयुष्य कमी 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 होत जातं ना त्यावेळेला सज्जनो हे तारुण्यही त्या आयुष्याबरोबर संपत असतं. सौंदर्यही टिकून राहत नाही, तेही संपून जाणार आहे. आणि तीच अवस्था त्या चंचुलाची झाली. आणि ती चंचुला आपल्या असणाऱ्या परिवारातील काही लोकांबरोबर एका भगवान शंकरांच्या असणाऱ्या दर्शनासाठी त्या तीर्थस्थळावरती गेली. आणि तीर्थस्थळावर गेल्यानंतर जीर्ण शरीर झालेलं होतं. आणि त्या ठिकाणी शिव महापुराणाची कथा चालू होती. कथम सोहिष्ये नरके खंडेशो देह कृंतनम यातानाम तत्र महतीम दुःखदाम च विशेषतः. त्या कथेमध्ये नरकांचं वर्णन केलं जात होतं. जे जे पाप जीवनामध्ये केलं असेल त्या पापाची शिक्षा, अनेक प्राण्यांना मारून जर खाल्लं असेल तर त्याला कुंभीपाक नरकामध्ये जावं लागतं. कुंभीपाक नरक आहे. खूप मोठी असणारी हजारो मनाची असणारी कढई असती आणि त्या कढईमध्ये उकळतं तेल असतं. आणि त्या उकळत्या तेलामध्ये माणसाला टाकलं जातं. भज्यासारखा तळून काढतात त्याला बरं का केरोजी महाराज. त्या ठिकाणी उकळत्या तेलामध्ये तो उकळत असतो तरी मरत नसतो बरं का. मारणं यमदूताच्या हातामध्ये असतं. ते फक्त त्या ठिकाणी त्याचा अंत घेतात, त्याला तडफडतात. बिकट अवस्था होती. दुसऱ्या जीवाला मारून जर आपण या ठिकाणी त्याचं भक्षण करत असेल तर कुंभीपाक नावाच्या नरकामध्ये पडावं लागतं. आणि मग वर्णन करत असताना ब्राह्मण भाव म्हणले शूल प्रोतस्य शैलाग्रात पतत तुंगतो द्विजः यद दुःखम देहिनो घोरम तस्माद कोटी गुणम मम. परपुरुषाशी संबंध केल्यानंतर त्या यमलोकाला गेल्यानंतर काय ती शिक्षा सांगितलेली आहे. शूल प्रोतस्य शैलाग्रात. आणि मग त्या ठिकाणी अग्निस्तंभाला त्या ठिकाणी कवटाळायला लावतात. काय नाही ते प्रयोग केले जातात. आणि मग ते दुःख त्या चंचुल्याने ऐकलं आणि ती चंचुला रडत रडत त्या असणाऱ्या ब्राह्मण बुवाजवळ गेली. आणि ब्राह्मण बुवाला सांगायला लागली, अहो असं पाप केल्यानंतर नरकामध्ये एवढी मोठी शिक्षा असती. हो, तस्मात् शास्त्र प्रमाणंते. शास्त्र प्रमाण आहे. ती म्हणायला लागली, ब्राह्मण भाऊ मी माझ्या जीवनामध्ये खूप पाप केले. त्या पापाचं वर्णन या वाणीच्या द्वारे होऊ शकत नाही. अश्वमेध शतम कृत्वा गंगा स्नात्वा शतम समाह न शुद्धेर जायते प्रायो मत पापस्य गरीयसह. ती चंचुला म्हणती, अश्वमेध यज्ञासारखे जरी मी हजारो यज्ञ केले, गंगा स्नात्वा शतम समाह, अरे गंगेमध्ये जाऊन मी हजारो वेळा जरी स्नान केलं ना, न शुद्धीर जायते प्रायो हो, मी तरी शुद्ध होणार नाही. एवढे पाप मी माझ्या जीवनामध्ये केले. ब्राह्मण ब किम करो मी को गच्छामि कम वा शरणमाश्रये. मी आता कोणाला शरण जाऊ. आयुष्य माझं पापामध्ये गेलं.
आयुष्यभर पापच पाप केलं. वेश्यासारखं जीवन मी जगले ब्राह्मण असून. महाराज, मी कधी शास्त्र ऐकलं नव्हतं, कारण ती राहत होती बाष्कल गावामध्ये. त्या बाष्कल गावाला शास्त्र काय असतं हेच माहीत नव्हतं. त्या गावाचा आणि धर्माचा कधी संबंध नव्हता. आणि तिनं सांगितलं, महाराज, मी कधी पुराण ऐकलं नव्हतं हो. मी जर काही ऐकलं असतं ना तर हे केलंच नसतं माझ्या जीवनामध्ये. काय मार्मिक गोष्ट सांगितली तिनं, जीवनामध्ये घेण्यासारखी आहे. ती काय म्हणते, ब्राह्मण बुवा, अशी जर कथा जर मी ऐकली असती ना तर माझ्या हातून एवढं मोठं पाप झालंच नसतं. आणि म्हणून रामायणातली ती चोपाई आहे, रामायणाचं सार आहे. जानु बिना ना होय परप्रीती, प्रीती बिना ना होय परप्रीती. अरे, जाणल्याशिवाय प्रेम निर्माण होत नाही, ऐकल्याशिवाय प्रेमच निर्माण होऊ शकत नाही. आधी त्याला जाणण्याचा प्रयत्न तर करा, आणि जाणण्यासाठीच ही कथा आहे. कथेत जर ब्राह्मण भाऊ ऐकलं असतं ना तर मी हे पाप केलं नसतं. किम करोमी को गच्छामी, कुठे जाऊ मी, कम वा शरणामाश्रयी, मी कोणाला शरण जाऊ. त्या ब्राह्मणालाही मानावं लागेल हो. जिनं एवढं पाप केलं होतं आयुष्यामध्ये, त्या ब्राह्मणानेही तिला जवळ केलं. सांगितलं, अरे कथाच तुझा उद्धार करील, काळजी करू नको. त्वमेव मे गुरुर ब्रह्मस्त्वं माता त्वं च पितासी च, उद्धरोद्धर माम दीनाम त्वामेव शरणं गताम. लक्षपूर्वक ऐका, हा श्लोक इतका महत्त्वाचा आहे. याचाच एक भाव रामायणातला सांगेल तुम्हाला. ज्या वेळेला बिभीषणाला लात मारली कोणी, रावणाने, आणि बिभीषण भगवंताकडे आला. आणि त्यावेळेला सुग्रीव रामप्रभूंना म्हणतो, देवा, हा पापी आहे, पाप्याचा भाऊ आहे, हा राक्षस आहे, तमोगुणी आहे. देवा, तुम्ही याला जवळ घेऊ नका. आणि मग भगवंताचे उद्गार आहे, सन्मुख होई जीव जब मोही, जन्म कोटी अगनासही तबही. ही रामायणातली खूप सुंदर चोपाई आहे, हृदयावर कोरण्यासारखी चोपाई आहे. सन्मुख होई जीव जब मोही. भगवान म्हणतात, अरे सुग्रीवा, फक्त माझ्या जवळ आला पाहिजे, मला शरण जर एकदा आला ना, जन्म कोटी अघनासही तबही. अघ म्हणजे पाप, एका जन्माचे नाही, कोटी जन्माचे पाप मी त्याचे संपून टाकतो, फक्त तो माझ्या जवळ आला पाहिजे. आणि म्हणून शरण येणं महत्त्वाचं आहे. वेदों का सार उपनिषद है और उपनिषदों का सार श्रीमद् भगवद गीता है. सज्जनों, श्रीमद् भगवद गीतेचं सार सांगत असताना सांगितलेलं आहे, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रजः, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. काही करू नको, मला शरण ये.